नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय. या पार्श्वभूमीवर मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, पुणे आणि नाशिक या प्रमुख महानगरपालिकांमध्ये एकत्र लढणार अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत आज राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरेंची देखील ते भेट घेणार आहे. या भेटीत युती संदर्भात चर्चा होण्याची शक्यता असून येत्या आठवड्यात ठाकरे बंधूंची युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. महानगरपालिका निवडणुकीत भाजप महायुती एकत्र लढणार असल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. 29 महानगरपालिकांवर महायुतीचा झेंडा फडकणार असून 51% अधिक मतांनी आम्ही विजय मिळवू असा दावा देखील बावनकुळे यांनी केलाय. शिंदेच्या शिवसेनेनं निवडणुकीसाठी संपूर्ण तयारी केली असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी सांगितलंय. महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाणार असून याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट आदेश असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. मुंबईत प्रकाश पुराणिक मेमोरियल ट्रॉफी 2025-26 या स्पर्धेचा सामना रंगलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते महिला क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. यंदा प्रकाश पुराणिक ट्रॉफी स्पर्धेचं हे 4थं वर्ष आहे. अकोल्याच्या बाळापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मतदारांसाठी वचननामा जाहीर केलाय. विकासाला गती देण्यासाठी भाजपला पाठिंबा देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. येत्या 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या 50 वर्षात सत्तेत असूनही शहराचा विकास रखडल्याचा आरोप त्यांनी काँग्रेसवर केलाय. यवतमाळ नगर परिषद निवडणुकीमध्ये मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या कन्या ॲडव्होकेट प्रियदर्शिनी उईके रिंगणात उतरल्यात. त्यांच्या प्रचारार्थ द ग्रेट खली यांच्या रोड शोचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी नागरिकांची प्रचंड गर्दी झालेली बघायला मिळाली. अमरावतीत अखेर 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रशासक राज संपुष्टात येणार आहे. अमरावती महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक एकूण 22 प्रभागात 87 सदस्य निवडीसाठी होणार आहे. मतदार यादी तयार करण्यात आली असून ही यादी राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांकडे पाठवण्यात आली आहे. दीक्षाभूमी विकासाच्या डीपीआर नंतर 3 महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी माहिती नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं नागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 डिसेंबरला होणार आहे. नागपूरमध्ये शालार्थ आयडी घोटाळ्यातील आरोपी नानाजी पुडके आणि सुमेध वाकडे यांचा जामीन सत्र न्यायालयानेही कायम ठेवलाय. राज्य सरकारनं दाखल केलेला रिव्हिजन अर्ज फेटाळण्यात आलाय. दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र आरोपींच्या वकिलांनी अटक प्रक्रियेत कायद्याचं पालन न झाल्याचा मुद्दा मांडल्यानं न्यायालयानं पोलीस कोठडी नाकारत जामीन कायम ठेवलाय. यवतमाळ जिल्ह्यात पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीनं रंगेहात पकडलंय. यानंतर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती. 3 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर सोमवारी न्यायालयामध्ये हजर केलं असता त्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. नरेश रणधीर यांना अमरावती मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आलंय. सांगलीच्या वाळवा तालुक्यात बिबट्याने 3 पाळीव श्वानांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना घडली आहे. यातील एका हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. अमरावती शहरातील भाजी बाजार चौकात पवन वानखेडे नावाच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर मृतांच्या कुटुंबियांनी परिसरात तोडफोड केली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.